तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा जो व्हिडिओ आहे फर्निचरचा, कारण माझा व्यवसाय फर्निचर आहे आणि मी जे फर्निचर बनवतो ते कमी जागेमध्ये तुमचं व्यवस्थित कसं फर्निचर बसेल असं मी फर्निचर जे बनवले ते तुम्हाला दाखवतो. तर असं किचन वगैरे छोटे असतात, म्हणजे छोट्या किचनमध्ये तुमचा डायनिंग बसत नाही, तो डायनिंग कसा बसेल, फोल्डिंग डायनिंग कसे बनवायचे किंवा आम्ही बनवले ते कसे तुम्हाला ते दाखवतो आम्ही आता. तर चला बघूया. एक माझ्याच घरचा व्हिडिओ आहे, मी आता दुसऱ्यात आहेच, हे तर दाखवणारच आहे मी दुसऱ्यांचं बनवलेलं, पण एक माझ्याच घरचा व्हिडिओ तुम्हाला मी आता एक दाखवतोय. तर चला बघूया माझ्या घरचं फर्निचर तसं मी छोट्या जागेत ॲडजस्टमेंट केले. आणि बेडरूमला वगैरे जे फोल्डिंग बेड आहेत ते तुमची जागा पूर्ण पेस मोकळा कसा राहील, तुम्हाला यूज करायला मिळेल, जागा झोपायपुरता बेड खाली कसा येईल ते तुम्हाला आता व्हिडिओ मी दाखवणार आहे. तर चला बघूया आजचा व्हिडिओ. या समोरच्या डिस्प्ले आपण मारुतीची मूर्ती आम्ही घरीच बनवलेली आहे. ही सर्व डिझाईन ॲक्रेलिक मध्ये तयार केली आम्ही. समोरचा डिस्प्ले ॲक्रेलिक मध्ये बनवला आणि दोन शक्ती डोर दोन बाजूला बनवले, हे फ्लाय सनमाइक मध्ये बनवले. हा तुम्ही बघताय तो आहे सोफा. सोफ्यावर नेहमी गादी असते, पण आम्ही जरा काच टाकून त्यामध्ये गार्डन तयार केले, त्यामध्ये एक मांजराचं पिलू झोपलेलं पण असं दाखवलंय आणि सुंदर असं तो देखावा दिसतो. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.
दिगंबरा दिगंबरा आणि हे जे तुम्हाला वर दिसतंय ते सिलिंग. नेहमी लोक पीओपी करतात, पण आम्ही जरा वेगळं डिझाईन केलंय की त्याच्याकडे बघितलं की आपल्याला असा एक आकाशात आपण बघतोय असं फिलिंग्स होतं, आणि त्यासाठी एक वेगळं असं काहीतरी आम्ही डिझाईन बनवले असं. हे समोर जे दिसते तुम्हाला ते हे आम्ही घरामध्ये झाड बनवलंय पीओपी मध्ये. एक असं माकड लावलंय त्याच्यावर, आणि इथं समोर एक पक्षी ठेवले 2, आणि जबरदस्त असं हे झाड बनवलंय पीओपी मध्ये, आणि ते आम्ही घरच्या घरी बनवले. ही जी समोर जी शिवशाही दिसते तुम्हाला, ती अख्ख्या महाराष्ट्रभर टीव्हीला पेपरला जी गाजली होती शिवशाही, ती जी शिवशाही मी बनवलेली आहे. ही जी लांबी 8 फूट आहे आणि हाईट आहे 2.5 फूट आणि रुंदीला 2 फूट आहे. आणि ही खूप लोकांना आवडली, खूप लोक बघून पण गेली, फेमस झाली, खूप फेमस झाली, अख्ख्या महाराष्ट्रात फेमस झाली. मला बऱ्याच लोकांचे फोन पण आले आणि बऱ्याच लोकांनी प्रतिक्रिया दिल्या, बऱ्याच लोकांनी अभिनंदन केलं. अशी शिवशाही बनवली लाकडामध्ये पूर्ण. हा जो समोर तुम्हाला मोर दिसतोय तो मी पीओपी मध्ये बनवलाय.
ट्रॉले यात तुमचे कांदे बटाटे वगैरे तुम्ही ठेवू शकता यामध्ये, लसूण कांदे बटाटे. आणि ह्या ज्या ट्रॉल्या ते इतर साहित्यासाठी तुम्ही यूज करू शकता काय पण. आणि हा जो भाग आहे हे तुम्हाला ट्रॉली वाटते पण ते ट्रॉली नाही, ट्रॉलीचा सेप दाखवलाय. हे असं तुमचं उघडल्यावर यात तुम्ही तांदूळ कणी ठेवू शकता. एकामध्ये तुम्ही इकडे तांदूळ ठेवू शकता. सर्व तांदूळ आहेत. हे तांदूळ वगैरे तुम्ही सर्व त्यात ठेवू शकता. तुमचं त्यात कणी वगैरे ठेवायची किंवा गहू ठेवायचे. हे लावलं की परत तुमचं हे अड्डा टाकायचं. हे तुमचं हे आतमध्ये लेवलला बसतं जाऊन. या अशा तुमच्या ट्रॉल्या येतील. आता ह्या रेग्युलर ट्रॉल्या आल्या. आणि दुसरे जे आम्ही नवीन पद्धतीच्या बनवतो ते हे तुम्हाला बास्केट हे ते पूर्ण वर ओपन करून तुमचं ते बाथरूममध्ये तुम्हाला घासायला नेऊ शकता. आणि सर्व ट्रॉल्या काढून झाल्या की त्या आतमध्ये तुमचं साफसफाई करता येते, त्यामुळे झोरले होत नाहीत. आणि दुसरा जो वरचा लॉकचा भाग आहे हे आम्ही दरवाजे केलेत. आणि ते तुम्हाला हायड्रोलिकचं आता लेटेस्ट पद्धतीचं हायड्रोलिक पण करू शकता तुम्ही. इकडे आम्ही ॲडजस्ट फॅन लावलाय. तर ते साधे फॅन लावायचे नसतात, त्यांनी काय तुमची धूर किंवा काय बाहेर तेला ते जात नाही, म्हणून हे असले ॲडजस्ट फॅन लावायचे. आणि इकडे जो भाग आहे तो हा पूर्ण वरचा स्टोरेजचा भाग आहे. आणि इकडे तुमचे डबे, हे सर्व पिठाचा डबा किंवा इतर काय तुमच्या बारण्या बिरण्या जे काय आहे ते हे स्टीलचे डबे, हे पूर्ण तुमचं स्टील. आणि कडधान्याचे डबे. आता ह्या बाजूला आम्ही इकडे असे तुमचे कडधान्याचे सर्व डबे वगैरे राहू शकतात. इतर पण स्टोरेज तुमचं हे पूर्ण यामध्ये राहतं. किचन मध्ये छोटी जागा असल्या कारणाने डायनिंग जो रेडीमेड मिळतो किंवा 4 खुर्च्यांचा मिळतो तो तुम्ही तेवढा यूज करू शकत नाही. म्हणून तुम्हाला ह्या पद्धतीचा असा नवीन पद्धतीचा आणि फोल्डिंग सर्व डायनिंग हा तुम्हाला आम्ही असा बनवून देऊ शकतो. आता ह्यामध्ये मी एक POP मध्ये डिझाईन केले. त्यासाठी तुम्हाला आम्ही चित्र पेंटिंग किंवा हे स्टिकर येतात किंवा तुमचं फॅमिली फोटो लावू शकता किंवा इतर कुठली चित्र लावू शकता. आणि हा आता कसा फोल्डिंग करायचा तो तुम्हाला आम्ही दाखवतो. ह्या खुर्ची आहेत आणि हा पहिला ही खुर्ची इकडे आहे, ती तुम्ही याची एक ब्रॅकेट धरायचं. हा पूर्ण तुम्हाला हा एक खुर्ची तयार होते. ही झाली ही इकडची खुर्ची आहे. ही खुर्ची तयार झाली आणि ह्या 2 खुर्च्या तयार झाल्या की हा मधला जो भाग आहे तो असा फोल्ड करायचा. आणि हे लॉक आहे, हे लॉक काढून ही डायरेक्ट ही काच अशी ही इकडे घ्यायची. आणि नंतर तुम्ही इथं जेवायला नाश्ता करायला काही तुम्ही करू शकता. आणि हा असा निसर्ग चित्र हे एक सुंदर असं फ्रेम दिसते. ते तुमचं जेवण वगैरे झालं की तुम्ही हे सर्व इथं 1 2 3 4 किंवा तुम्ही दुसऱ्या खुर्च्या टाकून तुम्ही ते करू शकता. आता हे तुम्ही उचलले जेवण लॉक करायचे, साईडचे लॉक करायचे आणि हा तुमचा हे हा पूर्ण करायचा. जागेवर
फोल्डिंग डायनिंग. हे आता लेटेस्ट पद्धतीचे वॉर्डरोब येतात, जी स्लायडिंग वॉर्डरोब. ते हे बघा, हे असं स्लायडिंग, पूर्ण स्लायडिंग होणार. हे तुमचे ड्रायव्हर यूज होणार काय असेल ते. आता इथं तुम्ही हँगरला कपडे अडकवू शकता, पण आम्ही हँगरला अडकवत नाही, त्याच्यामुळे आम्ही हे सर्व अशी इस्त्री करून खाली ठेवतो. हे त्यामुळे आम्ही हँगरला अडकवत नाही, त्यामुळे आम्ही शेप टाकला. तर तुम्हाला हँगरला पण हे उभी खाली दिली आहे मध्ये. ह्या बाजूला एक तुमचं एक कपाट येतं, तर तुमचं इतर स्टोरेज पण राहू शकतं. आणि परत ह्या बाजूला परत ही येते. हा लेडीज कपा आहे, सर्व लेडीजचं साहित्य सर्व यामध्ये. आणि हे इकडे वरचं जे ते हे सर्व एक डोअर आहे. ते डोअर करून तुमचं आम्ही इन्व्हर्टर ठेवलाय. आणि इन्व्हर्टरसाठी जास्त हवा लागते. इन्व्हर्टरला हवा पासिंगसाठी आम्ही हे मोठ्या जाड्या स्पीकरच्या लावले, त्यामुळे इन्व्हर्टर गरम होत नाही. एक साईडला मी एक कपाट केले, ते फोल्डिंग कपाट याला बोलतात. आता हा वर करायचा, असा पूर्ण यात तुम्ही इतर साहित्य ठेवू शकता, लॅपटॉप ठेवू शकता. आणि तो लॅपटॉप घेऊन ह्याच्यावर पण तुम्ही जर घेतला, खुर्ची घेतली, लॅपटॉपवर बसलं, काम केलं, परत लॅपटॉप आत ठेवला, परत हे तुमचं हे लावायचा, फोल्ड करायचा, ही जागा मोकळी जेव्हा लागेल तेव्हा. आणि हा खाली कपा केला साहित्य ठेवायला. हा फोल्डिंग बेड. हे तुमचं बेडरूम पूर्ण रिकामा राहतो. बेडरूम मध्ये काही अडचण होत नाही. जेव्हा झोपायचं असेल त्यावेळेस फक्त ही कडी आहे आणि ही ती खेचायची. ही तुम्हाला हे असं निसर्ग चित्र किंवा एक कार्टून हे असं तुम्हाला हे पूर्ण असं दाखवता येईल, लावता येतं. म्हणजे दिसायला काय वेगळा असा लुक येतो. आणि किंवा तुम्ही इतर पण सारखे लावू शकता. आणि ही कडी आहे, ती कडी एक असं मी शिळ्याचं तोंड लावलंय. ती कडी फक्त आपण ही अशी पूर्ण खेचायची, अशी पूर्ण बेड तुमचा तयार होतो. आणि इकडे या उशा वगैरे आहेत, उशा पद्धतीने अशा ठेवू शकतो. तुमचं काय असेल ते असा बेड तयार होतो. जेव्हा काम झालं, झोपून झालं की सकाळी ते परत वर ठेवून परत उचलून वर टाकायचं.
दाखवलं तुम्हाला ते स्लायडिंग डोअर होतं आणि आता हे उघड्याचे नॉर्मल डोअर आहेत हे बघा. हे आपण जसं हे साधे डोअर आहे ड्रॉवर वगैरे ती लॉक आहे. हे असं मागची जे तुम्हाला बोललो एकदम मध्ये कपडा अडकायचं हे असं तुम्ही ते करू शकता. आणि हे पण आहे इकडे दुसरं हे आम्ही लाकडाचे आयटम बनवले डायरेक्ट आणि हे वरचे वरचे डोर आहे साहित्य हे सर्व एका कपड्यात हातरेशी आहे खाली हे ड्रॉवर येते तुम्हाला इथे आमची लाईटची सोय केली. रायगड जिल्ह्यामध्ये सध्या शिवशाही बसची जोरदार चर्चा सुरू आहे. होय, ही शिवशाही बस एका कलाकारानं तयार केलेली आहे. चला तर मग पाहूयात सध्या रायगडची खास शिवशाही बस. रायगडमध्ये हुबेहूब शिवशाही बस. जयराम सुतार यांचा आविष्कार. सुतारांच्या शिवशाहीची अवघ्या रायगडमध्ये चर्चा. हातात कला आणि मनात निश्चय पक्का असला की काहीच अशक्य नाही. रायगडमधील नडगावच्या जयराम सुतार यांचं एक स्वप्न होतं शिवशाही बसचं लाकडी मॉडेल बनवण्याचं. जयराम हे पेशानं सुतार आहेत. त्यांनी याआधी ग्राहकांना लक्झरी बस आणि मारुती सुझुकी एस्टीम कारचं मॉडेल बनवून दिलं होतं. यानंतर त्यांना शिवशाही बसचं मॉडेल बनवण्याची आयडिया सुचली. कुणी जन्माला येतो तो कलाकार म्हणून जन्माला येत नाही. तो कलाकार घडावा लागतो. त्यासाठी आपण प्रयत्न करायचे असतात. मागच्या बातमीमध्ये मी सांगितलं होतं मला हे जमत नाही मला ते जमत नाही असे बोलणारे ते कसं जमेल पण मला हे आलंच पाहिजे. ही 8 तासांनी जिद्द पकडली तर सर्वांना येणारच. ही बस बनवण्यासाठी सुतार यांना 30 दिवस लागले. कलाकृती सोपी नव्हती. बसचा लूक, अँगल, डिझाईन, रंगसंगती सगळ्याचीच काळजी घ्यायची होती. जयराम यांनी हे आव्हान लिलया पेललंय. बसचे हेडलाईट असोत किंवा पडदे, टायर असो किंवा मागची काच, सगळं कसं हुबेहूब दिसतं. बसच्या साईडला असलेले अश्वही कसे जिवंत वाटतात. जयराम सुतार यांच्या कलेला खरंच मनापासून सलाम. राजेश भोतसेकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, रायगड. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध. नमस्कार, मी गौरी. आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. या बातमीचे प्रायोजक आहेत श्री घनबा डेव्हलपर्स. आपल्या वडिलोपार्जित सुतार कामात पारंगत असलेले जयकुमार सुतार हे मूळ पोलादपूर तालुक्यातील साखर या गावचे. लहानपणापासूनच काही ना काही वेगळे करण्याची आवड त्यांना असे. दवंडी आणि सुतार काम करता करता अंगात दडलेला अवलिया जागा झाला आणि महाड सारख्या ऐतिहासिक भूमीत लाकडापासून शिवशाही बस, व्होल्वो बस व मारुती एस्टीम गाडीची हुबेहूब प्रतिकृती तयार केली. पोलादपूर तालुक्यातील साखर गावातील या अवलियाने इंजिनियर विरहित आकर्षण लक्षवेधी गाड्या बनवल्या आहेत. या गाड्या पाहण्यासाठी एकच गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवशाही बस ही 8 फूट लांब तर 2.5 फूट रुंद असून यामध्ये सामान ठेवण्यासाठी 2 फूट उंच इतकी जागा आहे. शिवशाही बसची कलाकृती बनवण्यासाठी जवळजवळ 25 ते 30 दिवस इतका कालावधी व लाकूड, प्लाय, काचेच्या खिडक्या, गाड्यांचा कलर आणि मजुरी मिळून 35,000 इतका खर्च झाल्याचे जयराम सुतारांनी सांगितले. मारुती एस्टीम कारची कलाकृती बनवण्यासाठी 15 दिवस इतका कालावधी आणि 20,000 खर्च झाला असून ह्या कारचा वापर टीव्ही सेट ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. जयराम मिस्त्रींच्या या कलेचा आदर्श घेऊन इतर कलाकारांनीही काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करावा असे जयराम मिस्त्री यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. मिस्त्री काम करायला मी जवळजवळ 29 वर्ष झाली काम करतोय आणि हे ते फर्निचर काम करतो. सर्व इतर पण बरेच कामं केली. म्हणजे तशा परमेश्वराच्या कृपेने माझ्याकडे जवळजवळ 20 ते 22 कला आहेत आणि तेवढ्या प्रकारची मी कामं करतो. म्हणजे आम्हाला वेगळा असं जर एखादी वस्तू बनवायला झाली तर वेगळा कोणी आणायची गरज नाही. ते आम्ही आमच्या घरातलं किंवा इतर काय असेल ते आम्ही स्वतः बनवतो, स्वतःच करतो. त्याच्यामुळे या गोष्टी शक्य आहेत. सुरुवातीला मी काय करतो, ज्यावेळेस लाकडाचं बनवतो त्या लाकडावर जर कलर मारला तर नंतर जॉईंट किंवा ते फुगलं तर क्रॅचेस होतात तेव्हा कलर फाटतो. मग त्यासाठी मी पूर्ण बॉडीला फेविकॉल मारून नंतर कार्पेज भरून त्याच्यानंतर मी डिकोलामी भरतो. डिकोलामीच्या नंतर जो 2,000 रुपयेवाला पेंट आहे गाड्यांचा, जो कारचा पेंट आहे
तो पेंट मारून त्याच्यावरचं हे जे पट्टे आहेत किंवा हे घोडे आहेत, हे सर्व आम्ही हाताने बनवलेत. म्हणजे एब्रो वगैरे लावून असं तयार केलेत किंवा हे घोडे आहेत ते पुट्ट्याच्या याच्यावर कापून ते ठेवून त्याच्यावर वस्तू तुमच्या जे आता हे टीव्ही युनिट म्हणून आम्ही यूज करणार आहोत ना, ह्याच्या वरच्या भागात टीव्ही युनिट लावणार, टीव्ही लावणार आहोत. त्याच्यामुळे त्याचं टीव्हीचं किंवा इतर इलेक्ट्रिसिटीचं सामान किंवा तो मागे डिकी आहे, त्या डिकीमध्ये तुम्हाला काय पाहिजे ते स्टोरेज तुम्ही ठेवू शकता. ते तुमच्या ठेवण्यावर किती तसं भरपूर आहे. कारण 8 फूट लांब आहे, हाईटला 2.5 फूट आहे आणि डीपला 2 फूट आहे. त्याच्यामुळे तुमचं साहित्य भरपूर राहू शकतं. असंच मी एक दिवशी असा एक काहीतरी बेडला लुक द्यावा असा वोल्वोचा किंवा कशाचा, म्हणून मी ती पहिली एक वोल्वो बस बनवली होती. आणि त्याच्यानंतर मग ती एका पार्टीने बघितली आणि ते बोलले माझ्या घरी पण काहीतरी असं वेगळं बनवा टीव्ही युनिट म्हणून मी कार बनवली. बोल आपण स्टीम कार बनवूया. ते एक स्टीम कार खाली उभी होती. त्या उभ्या कारचा मी 4 बाजू फोटो मारले आणि फोटो मारून वर 3ऱ्या मजल्यावर डायरेक्ट ती फोटोवरनच कार बनवली. तशी काय बनवतोय त्याला एक 2-3 वर्ष झाली. असं काहीतरी वेगळं बनवतो त्याला. तर माझा हेतू कसा असतो की जे कोणी बनवत नाही ते आपण बनवायचं आणि जे कोणी बनवत असेल ते पण आपण बनवायचं. ते आपल्याला आलंच पाहिजे. हा माझा अट्टास असतो. वर्ल्ड फेम न्यूजमध्ये तुमचं स्वागत. प्रचलित असलेल्या वाहनांप्रमाणे हुबेहूब लाकडी प्रतिकृती फर्निचर बनवणारा अवलिया आपण पाहूयात. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील साखर या गावातील आपल्या वडिलोपार्जित सुतारकामात पारंगत असलेले जयराम सुतार या अवलियाने गेल्या 3 वर्षांपासून खऱ्या वाहनांप्रमाणेच लाकडाच्या प्रतिकृतीमध्ये फर्निचर बनवण्याचं काम सुरू केलं असून या नाविन्यपूर्ण फर्निचरचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून या प्रतिकृतीची मागणी आता मोठ्या प्रमाणात होत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे आपली आवड असलेल्या चित्रकला या विषयात पदवीपर्यंतचं पुढील शिक्षण घेण्याचं व उत्कृष्ट चित्रकार बनण्याचं जयराम सुतार यांचं स्वप्न हे स्वप्नच राहिले. पोलादपूर येथील साखर या छोट्या गावात मिळणाऱ्या मोफत शिक्षणाचा लाभ 10वी पर्यंत घेऊन पुढे गवंडी काम आणि सुतारकाम सुरू केलं. परंतु लहानपणापासूनच चित्रकलेचा असलेला छंद व आवड असल्यामुळे मिळेल तेव्हा चित्रकलेची संधी घेत आपल्या कलागुणांना वाव देत ग्राहकांच्या घरी वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रांची सुरेख आखणी करत असत. तसेच लाकडी सामान बनवितानाच त्यास व आकार व नक्षीकाम देण्याचा प्रयत्न करणे हे सुरू होते. सुतारकाम करत असताना चांगल्या व टिकाऊ कामांमुळे मुंबईसारख्या शहरात कामे मिळू लागली. तरी काहीतरी नवीन करायचं याचा ध्यास घेत आपल्या एका ग्राहकासाठी त्याच्या घरी टीव्हीसाठी प्रथम लक्झरी बसची हुबेहूब प्रतिकृती तयार केली. ती प्रतिकृती त्या ग्राहकाला खूप आवडली. तसेच इतर नागरिकांना देखील खूप आवडली. त्यामुळे जयराम सुतार यांनी नवीन काहीतरी करून दाखवण्याची संधी शोधत असताना त्यास मिळालेल्या या संधीचं सोनं केलं. महाडसारख्या ऐतिहासिक भूमीत लाकडापासून लक्झरी बस, शिवशाही बस व मारुती STM गाडीची हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे. प्रतिकृती करण्यासाठी त्या गाडीची 4ही बाजूने फोटो काढून घेत त्या गाडीचे लाकडाच्या प्रतिकृतीमध्ये रूपांतर केलं जातं. त्या लाकडाच्या प्रतिकृतीस खऱ्या गाडीचं रूप येण्यासाठी उत्तम प्रकारचे केमिकल, लांबी वापरणे, खऱ्या गाड्यांना वापरतात तो रंग, अगदी खरी हेडलाईट, टेल लाईट, खिडकीच्या काचा इत्यादी साहित्य वापरलं जातं. तसेच या प्रतिकृतीवर काढण्यात आलेल्या पट्ट्या, घोडे यांचे हुबेहूब चित्र हाताने काढलेलं आहे. त्यामुळे लाकडाच्या या अप्रतिम देखणे रूप असलेल्या प्रतिकृतीची मागणी वाढली आहे. या गाड्या पाहण्यासाठी एकच गर्दी होत असल्याने पाहायला मिळत आहे. जयराम सुतार या अवलियानं वरील सर्व प्रतिकृती या इंजिन विरहित आकर्षक असलेल्या लक्षवेधी गाड्या बनवल्या आहेत. सध्या प्रचलित असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सुरू असलेल्या शिवशाही बसची हुबेहूब प्रतिकृती बनवली असून ती 8 फूट लांब तर 2.5 फूट रुंद आहे. यामध्ये सामान ठेवण्यासाठी 2 फूट खोल इतकी जागा देखील आहे. शिवशाही बसची कलाकृती बनवण्यासाठी जवळजवळ 25 ते 30 दिवस इतका कालावधी व लाकूड, प्लाय, काचेच्या खिडक्या, कलर आणि मजुरी मिळून 35,000 इतका खर्च झाल्याचे जयराम सुतारांनी सांगितलंय. मारुती STM कारची कलाकृती बनवण्यासाठी 15 दिवस इतका कालावधी आणि 20,000 खर्च झाला असून या कारचा वापर टीव्ही सेट ठेवण्यासाठी केला जातो. जे दुसरे करू शकत नाही ते बनवायचे याचा ध्यास घेतला असून जे दुसरे बनवू शकतात ते सुद्धा बनवता आलं पाहिजे असा माझा अट्टहास आहे. काहीतरी वेगळे करण्यासाठी मी प्रयत्न करतो असं जयराम सुतार यांनी सांगितलंय. सुतारकाम या कलेचा आदर्श घेऊन इतर कलाकारांनी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करावा. मला जमणार नाही, मला येत नाही असे न बोलता मला ते आलेच पाहिजे व ते शिकण्याची जिद्द ठेवली
त्याप्रमाणे प्रयत्न केल्यास इच्छित काम साध्य होतं असं जयराम सुतार यांनी सांगितलंय. त्यांना गाण्याची आवड असल्यामुळे त्यांनी ऑर्केस्ट्रा सुद्धा सुरू केला आहे. या बातमीत आता इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा वर्ल्ड फेम न्यूज. महाड तालुक्यातील नडगाव येथील रहिवासी असलेले जयराम सुतार हे गेल्या अनेक वर्षापासून सुतार काम करत असून त्यांनी आपल्या कलाकृतीतून लाकडापासून शिवशाही बस साकारली आहे. पाहुयात त्याचा एक स्पेशल रिपोर्ट. कला ही प्रत्येकाच्या अंगात असते, परंतु त्या कलेला वाव देऊन ती बाहेर आणणं अत्यंत महत्वाचं असतं. आपली कला कोणी कशा प्रकारे सादर करतं हे सांगता येत नाही. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे महाड तालुक्यातील नडगाव येथील रहिवासी जयराम सुतार. जयराम सुतार हे सुतार काम करत असून लाकडापासून ते हुबेहूब प्रतिकृती बनवणारा अवलिया अशी त्यांची ओळख आहे. विविध गाड्यांच्या लाकडी प्रतिकृती जयराम सुतार यांनी आपल्या कलाकृतीतून हुबेहूब साकारल्यात. तरी नुकतीच त्यांनी साकारलेल्या शिवशाही बसची सर्वत्र आता वाहवा होते. त्यांच्या या कलेमुळे सुतार यांना मुंबईसह सर्वत्र ठिकाणी कामासाठी बोलवलं जातंय. प्रवास म्हणजे मी गेली 25 वर्ष हे काम करते फर्निचरचं, पण काहीतरी आपल्या कामामध्ये वेगळं पण असावं आणि या बाकी गोष्टींची मला आवड आहे. आणि आवड म्हणजे की जवळजवळ माझ्याकडे 20 ते 22 प्रकारच्या कला आहेत. त्याच्यामुळे मी कुठलीही वस्तू जर ठरवली करायची तर ती पूर्णच करतो, कारण त्यासाठी मला बाहेरचा माणूस कोण बोलवायची गरज नसते. कारण ते आम्ही सर्व स्वतः करतो, अगदी पूर्ण पेंटिंग सहित बाकी जेवढं काय असं लागणार, इलेक्ट्रिशियन पासून सरळ पासून अगदी वेल्डिंग पासून जरी लागलं तरी आम्ही ते स्वतःच करतो. त्याच्यामुळे एखादी गोष्ट करायची झाली तर आपण ती करू शकतो, हा आत्मविश्वास माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे मी काय ठरवलं की चला काहीतरी करून वेगळं बनवावं म्हणून एक मी लक्झरी बनवली होती पहिली सुरुवातीला, वोल्वो बस. ती एका पार्टीने बघितली तर ती बोलले घरी काय बनवायला, इस्टीम कार बनवायची टीव्ही ठेवायसाठी. तर बनवूया. मग मी 4 बाजूचे फोटो मारून 3ऱ्या मजल्यावर मारुती इस्टीम तयार केली आणि ती सक्सेसफुल झाली. बरेच दिवस गेले त्याला, जवळजवळ 15-20 दिवस गेले बनवायला, तर ती पूर्ण लाकडामध्ये बनवली होती. आणि ती सक्सेसफुल झाल्यामुळे मला एक वाटलं की आपण आता अजून काहीतरी करू शकतो. म्हणून मी एक शिवशाही एक बनवण्याचा एक निर्णय घेतला. केवळ एक शिवशाही मला जरा लुक तिचा आवडला, हे जरा वेगळं पण काहीतरी दिसेल म्हणून मी शिवशाही तयार केली. आणि तो कशी बनवली हा युट्यूबला पण माझा चॅनल जो आहे जे फॉर जयराम मिस्त्री, त्यात तो एक लाकडातनं जन्माला आली महाडची शिवशाही. आपल्या वडिलोपार्जित सुतार कामात पारंगत असलेले जयराम सुतार हे मूळ पोलादपूर तालुक्यातील साखर या गावचे. दवंडी आणि सुतारकाम करता करता अंगात दडलेल्या अवलिया जागा झाला आणि महाड सारख्या ऐतिहासिक भूमीत लाकडापासून शिवशाही बस व मारुती इस्टीम गाडीची हुबेहूब प्रतिकृती तयार केली. पोलादपूर तालुक्यातील साखर गावातील या अवलियाने इंजिनियर विरहित आकर्षक लक्षवेधी गाड्या बनवल्या आहेत. या गाड्या पाहण्यासाठी एकच गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवशाही बस ही 8 फूट लांब तर 2.5 फूट रुंद आहे. यामध्ये सामान ठेवण्यासाठी 2 फूट खोल इतकी जागा आहे. शिवशाही बसची कलाकृती बनवण्यासाठी जवळजवळ 25 ते 30 दिवस इतका कालावधी व लाकूड, प्लाय, काचेच्या खिडक्या, कलर आणि मजुरी मिळून 35,000 इतका खर्च झाल्याचे जयराम सुतारांनी सांगितले. मारुती इस्टीम कारची कलाकृती बनवण्यासाठी 15 दिवस इतका कालावधी आणि 20,000 खर्च झाले असून या कारचा वापर टीव्ही सेट ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. जयराम मेस्त्रींच्या या कलेचा आदर्श घेऊन इतर कलाकारांनी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करावा असे जयराम मेस्त्री यांनी विस्टा न्यूज जवळ बोलताना सांगितले. मेस्त्री काम करायला मी जवळजवळ 29 वर्ष झाले काम करतोय आणि हे ते फर्निचर काम करतो. सर्व इतर पण बरेच कामं केली. म्हणजे तशा परमेश्वराच्या कृपेने माझ्याकडे जवळजवळ 20 ते 22 कला आहेत आणि तेवढ्या प्रकारची मी कामं करतो. म्हणजे आम्हाला वेगळा असं जर एखादी वस्तू बनवायला झाली तर वेगळा कुणी आणायची गरज नाही. ते आम्ही आमच्या घरातलं किंवा इतर काय असेल ते आम्ही स्वतः बनवतो, सगळं स्वतःच करतो. त्याच्यामुळे या गोष्टी शक्य आहेत. 2-3 वर्ष झाली असं काहीतरी वेगळं बनवतो त्याला. तर माझा हेतू कसा असतो की जे कोण बनवत नाही ते आपण बनवायचं
जे कोणी बनवत असेल ते पण आपण बनवायचं, ते आपल्याला आलंच पाहिजे. हा माझा 8 तास असतो. वस्तू तुमच्या जे आता हे टीव्ही युनिट म्हणून आम्ही यूज करणार आहोत ना, याच्या वरच्या भागात टीव्ही युनिट लावणार, टीव्ही लावणार आहोत. त्याच्यामुळे त्याचं टीव्हीचं किंवा इतर इलेक्ट्रिशियनचं सामान किंवा तो मागे डिकी आहे, त्या डिकीमध्ये तुम्हाला काय पाहिजे ते स्टोरेज तुम्ही ठेवू शकता. ते तुमच्या ठेवण्यावर किती तसं भरपूर राहील. कारण 8 फूट लांब आहे, हाईटला 2.5 फूट आहे आणि डीपला 2 फूट आहे. त्याच्यामुळे तुमचं साहित्यही भरपूर राहू शकतं. सर्व सुतार समाज बांधवांना हात द्यायचा आहे की आपण एक विश्वकर्माचे अंश आहोत आणि आपल्याला अशक्य काहीच नाहीये. तुम्ही जर 8 तास केला, प्रयत्न केला, मला यायलाच पाहिजे अशी जिद्द जर पकडली